वार्डामध्ये गेल्यावरती नागरिकांसोबत चर्चा जी होते तुमची, त्याबद्दल काय सांगणार? वॉर्ड मानतच नाही तर सर्व लोक हे माझे परिवारातील आहेत. या माझ्या समस्या समजून मी वॉर्डामध्ये जात असतो. बरं, आता नगरसेवक सागर बुरुडे आणि डॉक्टर सागर बुरुडे हे दोन जे तुमच्या भूमिका आहेत त्या कशा पद्धतीने पार पडतात? नगरसेवक आणि डॉक्टर तसं पाहिलं तर दोन्ही एका नाण्याच्या बाजू येतं. की तुमचा मित्र येऊ, शत्रू येऊ किंवा कोणी येऊ, तुम्हाला प्राथमिकता त्यांना सेवा देण्याची असते. डॉक्टर हे एक समाजसेवेचं माध्यम आहे आणि नगरसेवक हे पदी फक्त शोभेचे किंवा मानाचे न मानता त्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या कशा सोडवता येईल. बरं, वार्डातील नागरिकांसाठी एक संदेश तुमच्याकडे? म्हणजे प्रभागातील नागरिकांसाठी एकच ध्यास, एकच आस आणि प्रत्येक श्वासात आमच्या फक्त प्रभागाचा विकास, स्वच्छ, सुंदर, हरित, मॉडेल असा प्रभाग करण्याचा आणि एक नंबर महाराष्ट्रात आदर्शने एक नंबर प्रभाग करण्याचा आमचा मानस आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉक्टर सागर बुरुडे यांनी या महापालिका निवडणुकीत जणू हॅट्रिकच मारली. सलग 3 वेळा निवडून येणे आणि नागरिकांनी हा 15 वर्ष सलग टाकलेला विश्वास काय सांगतो, त्यांचा अनुभव काय आहे, आपण याच काही गोष्टींवरची चर्चा करण्यासाठी आज डॉक्टर सागर बुरुडे यांना भेट दिली आहे. कोरोना काळात ते महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष होते. त्या काळामध्ये त्यांनी गरजूवंतांची केलेली मदत, वेळोवेळी प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांवरती काढलेला तोडमोड, यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम नमस्कार सर आणि तुमचं अभिनंदन की सलग 3रं वर्ष आहे, म्हणजे 3री वेळ आहे की तुम्ही नगरसेवक झालेला आहात. काय सांगणार की नागरिकांनी हा एवढा मोठा विश्वास तुमच्यावरती टाकला आणि आता सामोरे अजून कसं जाणार? नागरिकांचे खरोखरच मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी इतक्या प्रचंड संख्येने माझ्यावर विश्वास टाकला की अहिल्यानगर शहरामध्ये पुरुषामध्ये 1 नंबर मताधिक्याने जवळपास 10,500च्या लीडने निवडून आलो आणि 12,000चं मतदान मला झालं. तर त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनी यांचे कायम ऋणात असणारे. 5 वर्ष त्यांनी माझ्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी एकतर्फी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला कुठेतरी पात्र होण्याचा मी नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया असतील, तसेच शहर जिल्हाध्यक्ष संपत दादा असेल, यांच्या सहकार्याने वॉर्डातील नागरिकांच्या विकासासाठी 5 वर्ष अथक परिश्रम घेऊन प्रयत्न करणार आहे. बरं, आता हे आपलं 15 वर्षाचा जो तुमचा अनुभव आता असणार आहे, हा 5 वर्ष आणि आधीचा 10 वर्ष, यामध्ये नागरिकांकडून भेटणारा प्रतिसाद कसा आहे? वार्डामध्ये गेल्यावरती नागरिकांसोबत चर्चा जी होते तुमची, त्याबद्दल काय सांगणार? वॉर्डातील नागरिक हे अत्यंत कॉपरेटिव्ह येतं आणि आमच्या वॉर्डातील महिला भगिनी असेल किंवा सर्व पुरुष मंडळी असतील किंवा युवक असेल, तर यांच्याशी सर्वांशी जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे आणि घरचे संबंध आहेत. वॉर्डातील सर्व नागरिक एक घरचा सदस्य मला समजतात आणि त्यांच्या प्रत्येक सुखात असेल, दुःखात असेल, आम्ही कायम त्यांच्या बरोबर असतो. आणि मी वॉर्ड मानतच नाही तर सर्व लोक हे माझे परिवारातील आहेत आणि सर्व लोक नागरिक त्यांच्या जे प्रॉब्लेम असतील, सुख दुःख असेल किंवा नागरिक समस्या असतील, या माझ्या समस्या समजून मी वॉर्डामध्ये जात असतो आणि त्या समस्या सोडवण्याचा, कुठेतरी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न संग्राम भैयांच्या, संपतदादांच्या माध्यमातून सतत करत असतो. बरं, आता नगरसेवक सागर बुरुडे आणि डॉक्टर सागर बुरुडे हे दोन जे तुमच्या भूमिका आहेत त्या कशा पद्धतीने पार पडतात? तर नगरसेवक आणि डॉक्टर तसं पाहिलं तर दोन्ही एका नाण्याच्या बाजू येतं. दोन्ही गोष्टी या समाजसेवेसाठीच असतात. डॉक्टर ज्यावेळेस आम्हाला मेडिकल ऑथ दिली जाते तर त्यावेळेसही आम्हाला सांगितलं जातं की तुमचा मित्र येऊ, शत्रू येऊ किंवा कोणी येऊ, तुम्हाला प्राथमिकता त्यांना सेवा देण्याची असते किंवा त्यांना जे प्रॉब्लेम झालेले ते ट्रीट करण्याचे असते. म्हणजे डॉक्टर हे एक समाजसेवेचं माध्यम आहे. माझ्या वडिलांनी जवळपास 45 ते 50 वर्ष सेवा केली. तर सेवेचा धर्म पुढे नेताना वडिलांनी कधी त्या माणसाकडे पैसे येतं किंवा पैशासाठी कोणाची अडवणूक केली नाही. त्यांनी ते नगर तालुक्यातील पहिले MBBS डॉक्टर होते, परंतु त्यांनी कुठेही जॉब न करता, मोठे हॉस्पिटल न करता, गावागावामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी
सेवा दिली. नागापूर MIDC आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी रात्री अपरात्री वैद्यकीय सेवा दिली आणि त्यांनी जो सामाजिकतेचा वारसा चालू केला होता तोच पुढे नेण्याचा मी प्रयत्न केला. आणि नगरसेवक हे पदी फक्त शोभेचे किंवा मानाचे न मानता त्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या कशा सोडवता येतील किंवा नागरिकांचे प्रश्न येतं त्यांना कसा न्याय देता येईल हेच पाहण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी या सामाजिक भावनेतूनच आहेत असे मी मानतो आणि दोन्ही लोकांच्या सेवेसाठीच आहेत हे माझे मान्य आहे. बरं, आता वार्डातील नागरिकांसाठी एक संदेश तुमच्याकडे. आम्ही कायमी इलेक्शनच्या टायमालाही म्हणलं होतं की नागरिकांसाठी म्हणजे प्रभागातील नागरिकांसाठी एकच ध्यास, एकच आस आणि प्रत्येक श्वासात आमच्या फक्त प्रभागाचा विकास हेच ध्येय आमचे आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षात म्हणजे संग्राम भैया असतील संपदानांच्या माध्यमातून फक्त अहिल्यानगर शहरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एक स्वच्छ सुंदर हरित मॉडेल असा प्रभाग करण्याचा आणि 1 नंबर महाराष्ट्रात आदर्शने 1 नंबर प्रभाग करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्याला नागरिकांचे, सर्व नागरिकांचे, नगरकरांचे, अहिल्यानगर वासियांचे सहकार्य लाभणार येतं. तर आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या ह्या हरित सुंदर स्वच्छ प्रभाग ह्या संकल्पेस सर्वांनी साथ द्यावी ही मनापासून विनंती करतो. धन्यवाद सर. कॅमेरामॅन यतीन कांबळेसह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.